SP विद्यानिकेतन जैनापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न। अभिनेत्री परिणीता पावसकर यांची प्रमुख उपस्थिती। विद्यार्थ्यांच्या कला क्रीडा कौशल्याचे सादरीकरण। दानोळी प्रतिनिधी श्रीवर्धन पाटील फाउंडेशन दानोळी संचलित SP विद्यानिकेतन जैनापूर सैनिकी पॅटर्न निवासी व अनिवासी शाळा मराठी व सेमी इंग्रजी माध्यम यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। हा कार्यक्रम शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता दानोळी जयसिंगपूर रोड हनुमान नगर जवळील जैनापूर येथे आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून SP9 मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री सागर पाटील तर अध्यक्ष म्हणून माजी सभापती जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग कोल्हापूर सौ स्वाती सासणे उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरल्या सोनी मराठीवरील स्वराज्य जननी जिजामाता आणि सन मराठीवरील सखा माझा पांडुरंग या लोकप्रिय मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीता पावसकर। दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कार्यक्रमाला स्वागत गीताने सुरुवात करण्यात आली। शिक्षण संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे औपचारिक स्वागत करण्यात आले। यानंतर विविध मान्यवरांची प्रेरणादायी मनोगते झाली। अभिनेत्री परिणीता पावसकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन। यावेळी अभिनेत्री परिणीता पावसकर यांनी विद्यार्थ्यांना कलेचे महत्त्व पटवून देताना सांगितले की कला क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या असंख्य संधी आहेत। जर मनापासून आवड असेल तर नक्कीच या क्षेत्रात यश मिळवता येते। आपल्या अभिनय क्षेत्रातील अनुभव सांगत त्यांनी लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने कसे पुढे जाण्याचा ते सल्ला दिला। सागर पाटील यांची महत्त्वपूर्ण घोषणा। कार्यक्रमाचे उद्घाटक श्री सागर पाटील यांनी आपल्या मनोगतात माध्यम क्षेत्रातील कार्याचा उल्लेख करत सांगितले त्यांचे TV चॅनल कोल्हापूर, पुणे व दिल्ली येथे कार्यरत असून त्यांना सामाजिक कार्याची विशेष आवड आहे। सध्या ते नासा रॉकेट स्पेस सेंटर वॉशिंग्टन DC येथे एज्युकेशन टूर डायरेक्टर म्हणून कार्यरत असून आतापर्यंत महाराष्ट्रातील 50 विद्यार्थ्यांना नासाच्या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यावर यशस्वीरित्या घेऊन गेले आहेत। यावेळी त्यांनी संस्थापक चेअरमन डॉक्टर अण्णासाहेब पाटील यांना शब्द देत या शाळेतील किमान 4 विद्यार्थ्यांना नासाच्या अभ्यास दौऱ्यासाठी नक्की प्रयत्न करू अशी ग्वाही दिली। शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही। कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ स्वाती सासणे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की शाळेच्या विकासासाठी शासकीय पातळीवर जे काही सहकार्य लागेल ते देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन। विद्यार्थ्यांच्या कला क्रीडा कौशल्याचा आविष्कार। या सोहळ्यात कला व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले। बाल चिमुकल्यांनी सादर केलेल्या सुंदर नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली। 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर सादर केलेली नृत्ये पाहून उपस्थित पालक, शिक्षक व मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली। शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सन्मान। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री VC पाटील, व्हाईस चेअरमन श्री नागेश कदम, सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाचे मोलाचे योगदान लाभले। यावेळी मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। मान्यवरांची उपस्थिती। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मान्यवर म्हणून श्री राकेश खोंद्रे, जिल्हाप्रमुख शिवसेना युवासेना कोल्हापूर शिंदे गट, श्री भाऊसाहेब फाजगे, जिल्हाध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, सौ बबिता पांडव, उपसरपंच ग्रामपंचायत चिपरी, सौ संगीता कांबळे, सरपंच ग्रामपंचायत जैनापूर, सौ अनिता कांबळे, उपसरपंच ग्रामपंचायत उमळवाड, श्री संतोष कोळी, चेअरमन बाबासाहेब खर्डेकर सहकारी शिक्षण संस्था, श्री रफिक पटेल, श्री सतीश माणगावे, श्री प्रशांत मल्लाडे, माजी मुख्याध्यापक, श्री प्रकाश पाटील, पोलीस ग्रामपंचायत सदस्य दानोळी, SP9 मराठी न्यूज चॅनलचे PRO रोहित डौरी, SP न्यूज प्रतिनिधी गौरीशंकर सांगोळे यांच्यासह ग्रामस्थ पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। उत्साहात सांगता, टाळ्यांच्या गजरात आणि आनंदी वातावरणात हा सोहळा संपन्न झाला। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.